आणि आता आम्हाला खूप चांगलं वाटतंय आणि आमच्या आता आरोग्याला पण धोका नाही आहे. कारण अगोदर आम्हाला खूप भीती वाटायची. आमच्या मुलांचं आरोग्य कारण खूप धोक्यात होतं. प्रदूषण इतकं इथं प्रदूषण होतं की आम्हाला आमचं घरं गेल्या 2 महिने मशीन चालू राहायचं कंटिन्यू, तर आमची घरं दिसायची नव्हती एवढं. तर पावसाळा जसं संपलं ना, आता एकदम सुंदर दिसतोय नजारा. जसं की कौलं एकदम साफ दिसतात, घरं साफ दिसतात. पण जसं पाऊस गेला नंतर ना 2 महिन्यात आमची घरं ओळखायसाठी नशी व्हायची. म्हणजे एकदम एवढी प्रदूषण बसायचं आमच्या घरावरती. तर त्याचबरोबर आम्हाला आता खूप सुख झालं आणि आमच्या गावाच्या वतीने पवार साहेबांचे आणि बाकी न्यायालयाचा जो निर्णय आलेला आहे, त्याबद्दल आम्ही धन्यवाद करतोय गावाच्या वतीने. तेच मी आता पहिला सांगितलं की 2,77,000 भ्रास एक्स्कॅव्हेशन झालं. त्यांना परमिट असलेल्या एरियामध्ये त्यांनी 1,40,000 भ्रास एक्स्कॅव्हेट केलं. त्यापैकी 7,763 भ्रास तर त्यांनी रॉयल्टी भरली नव्हती. तर सरकारचा रेट आहे ₹600 पर भ्रास. तरी त्या रॉयल्टी आणि पेनल्टी पकडून तो रेट होतोय 5 पट आणि त्या अनुषंगाने ₹13,130 प्रति भ्रास. असा 7,763 गुणिले 13,130 प्रमाणे होतात 10,71,00,00,000 आणि त्याच्या परमिटच्या बाहेरचा एरिया जो त्याने एक्स्कॅव्हेट केला 1,37,000 भ्रास. त्यापैकी 7,000 भ्रासवर त्यांनी रॉयल्टी भरली होती. उर्वरित 1,31,000 भ्रास याचा त्यांनी रॉयल्टी भरला नव्हता आणि कसला फाईन नव्हता भरला. तर ते 1,33,000 भ्रास गुणिले 13,130 असे मिळून 189 कोटी प्लस 10,71,00,00,000 असे मिळून 190 कोटी 30 लाख एवढा त्यांना पेनल्टी आणि रॉयल्टी भरण्याचा आदेश कोर्टाने दिलेला आहे आणि कलेक्टरनी त्याच्यावर सक्तीने अंमलबजावणी करावी असा आदेश आहे. जोपर्यंत एखादा सक्षम कोर्ट त्या निर्णयाला आव्हान देत नाही तोपर्यंत हे सक्तीने वसूल करण्यात यावं. कडू बोल वृत्तवाहिनी, सत्याचा कडवट आवाज.